जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये फंडिंग हवं असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टींची तयारी करावी लागेल? सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट ज्याच्यामध्ये बॅलन्स शीट असेल, प्रॉफिट अँड लॉस असेल, त्याचबरोबर तुमचं कॅश फ्लो असेल, त्याचं पॉझिटिव्ह एक स्टेटमेंट तयार करावं लागेल. त्याचबरोबर तुम्हाला हे फंडिंगसाठी एक पिच डेक असतं. पिच डेक म्हणजे तिथं तुमच्या कंपनीची सगळी डिटेल्स म्हणजे त्याचे प्रमोटर्स कोण आहेत, त्याचबरोबर त्याच्यामध्ये कॅपिटल आतापर्यंत किती लागलं आहे, मार्केट ग्रोथसाठी तुमचं प्रोडक्ट किती वायबल आहे, त्याचबरोबर तुम्हाला मल्टिपल किती विंग्स आहेत, ह्याचं एक पिच डेक तयार केलं जातं. ते इन्व्हेस्टरला दाखवलं जातं की ह्या पिच डेक थ्रू आपली कंपनी येणाऱ्या काही वर्षामध्ये कोणत्या लेवलपर्यंत पोहोचू शकतं. त्या बेसिसवरती ते फंड किती लागणार आहे, कस्टमर ॲक्वायझेशन कॉस्ट किती लागू शकते, वेगवेगळे म्हणजे एरियाज ऑफ ऑपरेशन आपण किती एक्सपान्शन करू शकतो, किती राज्यांमध्ये पोहोचू शकतो, याचं सगळ्याचं सगळं शॉर्टमध्ये जे आपण प्रेझेंटेशन दिलं जातं त्याला बोलतात पिच डेक. हे पिच डेकच्या मदतीने इन्व्हेस्टर असतात ते त्याची वायबिलिटी चेक करतात. बेसिकली तुमच्या सगळ्या गोष्टी जर पॉझिटिव्ह असेल, तुमचे प्रमोटर्स असतील, त्याचबरोबर तुमच्या कंपनीच्या पॉलिसी असतील, ह्या जर इन्व्हेस्टरला प्रॉपर पद्धतीने ओके वाटल्या आणि एक्सपान्शन सारख्या वाटल्या तर भविष्यामध्ये तुम्हाला कॅपिटल मिळण्यासाठी काही मदत होऊ शकते.